हॅलो नमस्कार. कसेच सगळे मजेत ना? मजेतच असायला हवं. मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. आणि आत्ता वाजलेले 10, अजून नाश्ता वगैरे बाकी आहे. आत्ता जस्ट आवरलंय सगळं. आणि बाळाला वॅक्सिनेशन दिलं होतं 2 दिवस म्हणजे 2 दिवसापूर्वी. त्याच्यामुळे मग काय झालं, फुल व्हिडिओ बऱ्याच दिवसांपासून काही शूट करणं झालंच नाही. आणि शॉर्टमध्ये पण थोडासा गॅप असं होत आलं. आणि तिची तब्येत आता थोडी बरी आहे, म्हणजे थोडासा ताप वगैरे आला होता. आणि त्या शॉर्ट व्हिडिओवर ना बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्या होत्या की ही क्रीम लावा किंवा टॅबलेट्सच्या बाबतीत किंवा मग बर्फानी शेका वगैरे. तर त्या सगळ्या गोष्टी अगोदर केल्या होत्या खरं तर, म्हणजे क्रीम नाही लावली, पण तिथल्या नर्स जे होतं तर त्यांनी सांगितलं होतं बर्फानी शेका आहे ते. सो फरक पडला होता, तरी सुद्धा थोडी एक गाठ आली होती. त्याच्यामुळे मग काय व्हायचं, पाय हल्ला ना ती रडायची आणि म्हणजे तिला त्रास व्हायचा, त्याच्यामुळे ती रडायची. तरी सुद्धा ना खूप शांत होती नाही, खूप सहन केलं. दवाखान्यात पण आम्ही जेव्हा गेलो ना, तर तेव्हा पण तिला जेव्हा इंजेक्शन दिलं तेव्हा थोडंसं रडली, आपलं नॉर्मल एकदम जेव्हा प्रिक होतं तेव्हा. आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर तर काहीच नाही, गरमी खूप होती. आणि मग परत जेव्हा हात वगैरे हलेल किंवा पाय वगैरे हलेल तेव्हा ती जास्त रडली. आणि दोन्ही पायामध्ये दिलं होतं, एका हातामध्ये दिलं होतं, म्हणजे 3 इंजेक्शन दिले होते असं सांगायचं होतं. 2 पायामध्ये आणि 1 हातामध्ये, त्यामुळे असं डेंजर परिस्थिती झाली होती. झालं ना परफेक्ट, भारी जमलं, जाळीदार मस्त. आणि चटणी पण दे थोडी. नाही त्याच्यातच आहे ना, फोल्ड करून देते. घावणे चटणी मस्त बेत होती. कसे झालेत घावणे? किती कडक ड्युटी चालू आहे असं वाटते, स्ट्रिक्ट एकदम. पिलेला मांडीवर घ्यायचं, इकडे जेवायला सुद्धा मिळत नाही असं वाटते. ती तुमच्याकडे जास्त रडते माहितीये का? इतका त्रास देतात ना पप्पा, कसं पण करतात ना. ती हसती येते बघा. तुम्ही तांदूळ कोणते आणले होते? हा साधे म्हणजे कोणते? कारण मला रेसिपी विचारली होती बऱ्याच जणांनी, तर मला माहितच नाही ते तांदूळ कोणते होते. आपण मागच्या वेळी ते आंबे मोहर वगैरे त्याचे केले होते ना. साधा तुकडा असा. अच्छा, पण मस्त जमतात ना याचे. आई पिकूला दिलं खायला? इकडे चालू आहे घावणी. जेव्हा आपण रेसिपी दाखवायची असते ना तेव्हा नेमकं बिघडत आहे ना. असं तेवढं हे येत नाही ग. हे बघ असं थोडं हे झालं ना असं. आणि जास्त सॉफ्ट कर म्हणले ते. तुला असं वाटतं ना की एकदम सॉफ्ट चांगलं नाही लागणार, पण ते सॉफ्ट चांगलं लागतं. म्हणजे असं कडक नको करू. तुमचा रिव्ह्यू काय? हा मस्त झालेत, जमायलेत भारी असं म्हणतात. तर इथे ना गरमागरम आहे तोपर्यंत मी मस्त खाऊन घेते, कारण गरमागरम टेस्ट छान लागते. तसं घावणे थंड झाल्यावर सुद्धा छानच लागतात. आणि सॉफ्ट लुसलुशीत एकदम इतके भारी झालेत. आणि पहिले आईचं असायचं असं की नको, मी अशा नवीन गोष्टी काही ट्राय नाही करत, तुला जे बनवायचं आहे ते तू बनव. पण आता ती बनवायला लागली खूप दिवसांपासून आणि मस्त मस्त आम्हाला खाऊ घालतीये. आता खाऊन बघते अगोदर कसे झालेत मी पण, कारण त्यांना तर खूप आवडले. मी पण बघते आता. म्हणजे असं लुसलुशीत पण आहे ना, तो खूपच भारी येते. आई भारी जमलेत ग. हो, आणि गोष्टी चांगल्या झाल्या ना अशी एक कॉम्प्लिमेंट दिली पाहिजे. मग ते कोणीही बनव, आपल्या आईने बनव, बायकोने बनव, कोणीही बनव किंवा बहिणीने बनव असं. कारण कॉम्प्लिमेंट दिली ना तर छान वाटतं समोरच्याला, ती गोष्ट छान झाली. आणि अजून जास्त असं म्हणजे नाही का, आपण केलेली मेहनत असते ना, तर हा बरं झालं, छान झाले, तर सगळ्यांनी आवडीनं खाल्ले, कॉम्प्लिमेंट मिळाली ना एखादी तर भारी वाटतं. होय आई, जावई बापू पण बोलले भारी झालेत आणि एकदम मस्त जमलेत तुला. आणि तशा ना आईच्या हातच्या सगळ्याच गोष्टी त्यांना आवडतात. आणि त्यांचं असं की ते कधीच कोणत्या गोष्टीला जास्त नाव नाही ठेवत, त्याच्यामुळे मग आईलाही तेवढं काही करायला वाटत नाही.
चला अगोदर ना नाश्ता करून घेते आणि नंतर बोलूयात आपण. आणि जस्ट माझा नाश्ता झालाय आणि आज मी पार्लरवाल्या ताईंना घरी बोलवलंय, कारण 2-3 दिवसापासून मी विचार करते मी जाईल, पण काय होतं बाहेर जायला एक तर नको वाटतं. त्यात यांचं ऑफिस म्हणजे यांचं आणि माझं काही टायमिंग जमत नाही, त्यात बेबीचं आणि माझं टायमिंग जमत नाही. कारण असं होतं मला जायचं असेल तर मग ही उठते किंवा काहीतरी असं होतंच. सो आज म्हणजे वॅक्सिनेशन तिला दिल्यामुळं ना तिला काही अंघोळ पण नव्हती घालायची, तिचं काही नव्हतं एक्स्ट्राचं काही, त्याच्यामुळे म्हटलं आज वेळ पण आहे बऱ्यापैकी आणि मग आज त्या ताईंना घरीच बोलून घेऊ आणि माझ्या पण गोष्टी करू. कारण इतकं जास्त आता बघा एवढं म्हणजे आयब्रोज वगैरे एवढ्या वाढल्यात आणि असं एवढं कधीच होत नाही, एवढं मला कसं तरी होते ना. आणि तुमच्यासमोर येण्याची पण कधी कधी खरं तर कसं तरी होतं की इश्की कसा व्हिडिओ बनवू मी. पण आता ज्या काही नवीन आई आहेत ना त्यांना किंवा ज्या आई होऊन गेल्यात त्यांना माहिती कशी कंडिशन असते. मला पण आधी म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये तर असं झालं होतं की बापरे माझा किती अवतार झालाय. पण ठीक आहे, आता एवढी मोठी गोष्ट पार पडते नाही का, एवढ्या मोठ्या फेजमधून आपण जाते तर हे खूप क्षुल्लक गोष्ट आहे. त्याच्यामुळे मी तेव्हा थोडंसं हे केलं. पण आता ना आता म्हटलं नाही, आता झालंय दीड महिना वगैरे झाले. सो आता आपण थोडंसं आपल्याला पॅम्पर करूयात, जेणेकरून ना आपल्याला स्वतःला फ्रेश वाटेल. आणि ह्या जर्नीमध्ये ना अगोदरच आपण एवढं डिप्रेस झालेलं असतो, एवढं आपण की काहीच नाहीये माझं नाही का, आपण फक्त बाळाला बघतोय, रात्रीचं बघतोय, दिवसा बघतोय, आपली झोप होत नाहीये, काय होत नाही. आणि ह्या गोष्टीमध्ये असं वाटतं माझं असं काहीच नाहीये. आणि त्यात आपण अजून म्हणजे टवटवीत जर नाही ना दिसलो तर मग अजून जास्त लो फील होतं. त्याच्यासाठी मग ना मी आज ठरवलं की नाही, आज मी थोडंसं स्वतःला पॅम्पर करणार. कारण आता डोळे वगैरे पण बघू शकता, आता ह्या सगळ्या जागरणाने गोष्टी झालेल्या आहेत आणि छोटं बेबी आहे तर ह्या तर खूप कॉमन गोष्टी आहेत, सगळ्यांच्या बाबतीत होत असतील, सगळ्या आईंच्या बाबतीत होत असतील. पण त्यातून सुद्धा ना आपण आपल्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे असं वाटतं. मग बाकी आज ही पॅम्परिंग सेशन्स माझ्या स्वतःसाठी, कारण मला थोडंसं फ्रेश वाटावं, मला एकदम रिलॅक्स फील व्हावं. त्याचबरोबर आईला मी असं सांगितलंय की मी माझ्यासाठी बोलवलंय. पण आईचं पण मी आता ना तर ताईंचाच फोन आला होता की मी घरी येऊ का म्हणून. म्हटलं ठीक आहे चला या. आणि माझ्यासोबतच ना आईचं पण करून घ्यायच्यात काही गोष्टी. सो मी तिला असं सांगितलेलं नाही आहे, मी तिला म्हटलं की माझंच करायचं म्हणून त्या ताईंना बोलवते. कारण तिला जर म्हटलं ना तर ती कधीच तयार नाही होणार. त्याच्यामुळे मी तिथे सुद्धा नाही गेले त्या गोष्टीमुळे की ती माझ्यासोबत येणार नाही. आणि त्यांना घरी बोलवलं तर ही पण कसं तरी मग मी म्हणते तर करून घेईल. नाही तर खूपदा तिचं असतं की कशाला भक्ती कामच आहे किंवा कशाला पैसे खर्च करायचे, ह्या गोष्टीमुळे ती ना स्वतःकडे कधीच लक्ष देत नाही. त्यामुळे म्हटलं आपण आज बोलूयात, जेणेकरून दोघींचं पण आपण पॅम्परिंग करून घेऊ. ह्या ताई आल्या, ताईंना अगोदर बघितलं होतं ना व्हिडिओमध्ये, मी हेअर स्पाला आले होते तेव्हा. ते सर्व्हिस नाही बोलल्या होत्या ताई पहिले, पण म्हटलं तू रिक्वेस्ट करते म्हणून येते, मी पाठवते तिला. बस नाही चहा घेतोय आम्ही पहिले वॅक्सिनेशनसाठी. हो का, मला असं वाटलं त्यांनी नाही उचलला फोन. त्यांनी उचलला म्हणून त्यांना सांगितलं की मी आदिती पार्लरमधून बोलतीये, त्यांची अपॉइंटमेंट होती तर त्यांना सांगा कॉल बॅक करायला. आणि बघा फक्त आयब्रोजच केला तर किती छान चेहरा दिसतो, म्हणजे एकदम टवटवीत दिसतं. कारण लेडीजचं जे फेसचं मेन अट्रॅक्शन आहे ना ते आयब्रोज आहे असं वाटतं मला. कारण आयब्रोज जर आपण छान त्यांना शेप दिला किंवा छान व्यवस्थित ठेवला ना तर ते एकदम फेससुद्धा आपला छान दिसतो आणि एकदम फ्रेश आणि टवटवीत असं दिसतो. त्याच्यामुळे अगोदर आयब्रोज वगैरे करून घेतले आणि आता इथे फेशियल करतायत. खरं तर मी 3-4 महिन्यातून वगैरे एकदा फेशियल करते, खूप काही करत नाही. किंवा मग फेशियल जरी नाही केलं ना तरी क्लीनअप करून घेते. आणि हे ना मी एकदम आत्ता करते, अगोदर मी काही करायचे नाही. पण आत्ता असं झालं आहे की फेसवरची डेड स्किन निघते आणि आपल्याला छान वाटतं. आणि एकदा दोनदा केलं ना आपल्याला कळायला लागतो की खरंच रिझल्ट काय येतोय नेमका. त्यामुळे मग नंतर आपल्याला छान वाटलं ना तर मग आपण नेहमी मग करून सुद्धा घेतो. आणि खरं तर हे ना आपण म्हणजे स्वतःच, मी जसं म्हटलं मगाशी की आपण आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. असं आपल्याला काही कोणी म्हणणार नाही की तुझा फेस खराब दिसतोय किंवा तू खूप डल दिसते किंवा तुला थोडंसं स्वतःला पॅम्पर तू करून घे, म्हणून मग आपण जायचं करून घ्यायचं जेव्हा वाटेल तेव्हा. सो असं मी एक 2-3 महिन्यातून वगैरे असं करून घेते. त्याच्यानंतर मग क्लिन्झिंग वगैरे करून ना स्टीम दिली आणि त्याच्यानंतर मग त्यांनी पुढची प्रोसेस चालू केली. आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये ना माझा सगळ्यात आवडीचा पार्ट जर म्हटलं ना तर ते म्हणजे ना मसाज. कारण मसाज केल्यानंतर खूपच छान वाटतं, एकदम रिलॅक्सिंग वाटतं, असं मस्त वाटतं. त्याच्यामुळे मग मला तो पार्ट खूप जास्त आवडतो. आणि त्यानंतर मग पेडिक्युअर करायला घेतलं. मॅनिक्युअर पेडिक्युअर ना शक्यतो मी करत नाही, पण मग मी काय करते एखादं असं पॅकेज घेते ज्याच्यामध्ये अशा गोष्टी असतील. कारण आपण त्या जर सेपरेटली केलं ना तर त्या एवढ्या महाग पडतात आणि मग असं वाटतं की कशाला करायचं, काय गरज आहे याची. त्याच्यामुळे पॅकेजमध्ये जर असेल ना इन्क्लुडेड तर मग थोडं
थोडंसं बरं वाटतं की चल आता पॅकेजमध्ये येतं आहे, म्हणजे ते आपल्याला काही फ्री नाही मिळणार आहे, पण तरीसुद्धा एक असतं की चल आपण पॅकेजमध्ये आहे आणि आपले काही खूप पैसे जात नाही आहेत असं. सो पायाची मसाज करताना सुद्धा ना मला एवढं रिलॅक्सिंग फील होत होतं. आणि आत्ता तर काय झालं आहे, डिलिव्हरीनंतर सगळं शरीर पूर्ण आपलं असं जखडून गेल्यासारखं होतं, त्याच्यामुळे मग ते आत्ता तर मला खूपच जास्त छान वाटते. आणि त्याच्यामुळेच मग मी हे करायला घेतलं. आता खूप जण असंही म्हणतील की काय 1.5 महिन्यात झालं आहे आणि एवढं काय तुझं हे झालं होतं की नाही का, एवढं सगळं पार्लरच्या वगैरे गोष्टी करायला आम्ही 6-6 महिने वगैरे नाही केले, किंवा पार्लरचं तोंडे नाही बघितले, आम्ही गेलोच नाही बाहेर असं तसं. पण मला छान वाटावं, मला फ्रेश वाटावं म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी करते खरं तर. आणि मला ज्या गोष्टीतून आनंद मिळतो ना त्या गोष्टी मला नेहमीच करायला आवडतात. मला ज्या गोष्टीतून रिफ्रेश होतं किंवा रिफ्रेश झाल्यासारखं वाटतं त्या गोष्टी मला नेहमीच करायला आवडतात. सो मी हे सगळं करून घेते. आणि आपण ना घरीसुद्धा खूपदा ह्या गोष्टी खरं तर करतो. आता मी सुद्धा तुम्हाला बऱ्याच वेळा सांगितलं किंवा बऱ्याच वेळा दाखवलं सुद्धा की मी घरी या काही गोष्टी करते, किंवा आपण मंथली काही पॅम्परिंग करतो, किंवा मंथली काही म्हणजे घरगुती काही उपाय करतो. पण खरं सांगू दुसऱ्याच्या हातातून करून घेतल्यानंतर ना एवढं रिलॅक्स वाटतं. मग रिझल्ट जरी दोन्हीचा सेम असेल ना तरीसुद्धा आपण म्हणजे असतं ना आपल्याला की आयत्या गोष्टी जेव्हा मिळतात आणि तेव्हा ते खूपच रिफ्रेशिंग आणि खूप छान वाटतं. त्याने माझ्या सगळ्या गोष्टी करून झाल्या जसं मी तुम्हाला सांगितलं ना, तर मी ना 3 महिन्यातून एकदा असं काहीतरी पॅकेज करत असते ज्याच्यामध्ये पेडिक्युअर, फेशियल वगैरे अशा सगळ्या गोष्टी. इन्स्टंट आई म्हणते खूपच पांढरी दिसतीये. पांढरी नाही दिसत, पण जी घाण असते ना ती घाण निघते, थोडंसं मसाजमुळे फ्रेश वाटतं नाही का. आणि माझं सगळं झालं आणि मग आईचं करायचं, आईचं थोडंफार म्हणजे पेडिक्युअर वगैरे झालायचं, आणि फेशियल करायचं तर तेवढं आमच्याकडे पाहुणे आले त्यामुळे ते फेशियल आणि ते राहून गेलायचं. आता तिला म्हटलं तू पार्लरमध्ये जा, कारण आता 2-2 वेळा तर ताई तर काही येणार नाहीत. पहिलेच मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली होती म्हणून त्या आल्या होत्या की तुझं छोटं बाळ आहे आणि म्हणून येते असं. सो आता त्या काही येणार नाही. मग आता आईला म्हटलं की तू जा एखाद्या दिवशी, आज उद्या परवा जसा तुला वेळ मिळेल तसा, आणि तू करून ये है ना. बाकी कसं वाटलं मग तुला? छान वाटलं ना, रिलॅक्स वाटतं ना एकदम. आणि घाण पण खूप निघते. हो आई म्हणते माझे एवढे पैसे कशाला घालायचे पार्लरमध्ये, पण ते केल्यावरच कळते बरं. हो. सो आता आई कधी जाईल, 1-2 दिवसात वगैरे जाईल. मला तर काही जाणं नाही होणार. तिला म्हटलं आता तूच जाऊन ये, आणि जवळच आहे पार्लर आमच्या घरापासून, पण तेच म्हटलं कशाला उगाच मी जाऊ, थोडी नको दगदग करायला, म्हणून मग नाही जाते. पण खरंच रिलॅक्स वाटलं. आणि आपण असा कधीतरी वेळ काढायला पाहिजे स्वतःसाठी. मी तर नेहमी 3 महिन्यातून तरी असं सगळं एखादं पॅकेज करून घेते, कारण पॅकेजमध्ये मुळात स्वस्त मिळतं. आणि तुम्हाला माहिती मी किती चिंगूस आहे, त्याच्यामुळे मग सगळ्या गोष्टी मी पॅकेजमध्ये जशा मिळतील ना तसं करून घेते. नाहीतर काय होतं, सेपरेट गोष्टी करायच्या झालं ना तर मी कधीच पेडिक्युअर नाही करणार. मी आयुष्यात कधीच पेडिक्युअर केलं नव्हतं, मेनिक्युअर वगैरे अशा कधी गोष्टी केल्या नव्हत्या. पण मग पॅकेजमध्ये येते म्हणून आपण ते करतो. मग थोडेसे एक्स्ट्रा पैसे गेले तरी पण ठीक आहे असं वाटतं. सो ते 2-3 महिन्यातून एकदा करते. आणि मग बाकी आयब्रोज वॅक्सिंग वगैरे असं तर मंथली करावंच लागतं, सो ते करते. आणि आत्ता मी डिलिव्हरीच्या अगोदर जवळपास 8व्या महिना संपत आल्यानंतर काहीतरी केले होते, आणि त्याच्यानंतर आत्ता डिरेक्टली किती 3 महिने झाले ना आता, 1.5 महिना डिलिव्हरीला, आणि त्याच्या पहिले 1.5 महिना तो. सो एवढा वेळ झाला, त्यामुळे आता एकदम फ्रेश वाटते मस्त. आणि खरं तर कम्फर्टेबल नव्हती, त्याच्यामुळे मग मी नाही घेतलं काही. आणि बाकी तुमच्यासोबत गोष्टी शेअर केल्या. मला एवढंच सांगायचं होतं की आपण स्वतःसाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. मला त्या दिवशी लाईव्हमध्ये एकीने विचारलं होतं की बेबी झाल्यानंतर लाईफ खूप चेंज होते का, तर हो चेंज खूप होते. हो नाही माझी बघतीच आहे ना तू कसं झालंय, दिवसा मस्त 3-3, 4-4 तास झोपा काढायचे, रात्री 8-8, 9-9 तास झोपा काढायचे. आता काहीच नाही, रात्रीची झोप 3 ते 4 तासावर आली आहे. आणि बाकी सुद्धा कुठं जाणं होत नाही, फिरणं होत नाही, खाण्यामध्ये सगळ्या गोष्टी चेंज होतात, सगळ्याच होतात. पण ते आपण किती करून घ्यायचं त्याच्यावर आहे, किंवा ते आपण किती पॉझिटिव्हली घेतो ना, किंवा किती निगेटिव्हली घेतो ते त्याच्यावर आहे. सो चला आजचा व्लॉग इथेच एंड करते. आणि आई तुला काय म्हणायचंय? काय नाही म्हणायचं. चलो फिर बाय.